रस्त्यावर बी नाही, कुठे गेली असेल? होय ग, इथे पण नाही कमळी, कुठे गेली असेल ती? निंगी, आपण इकडे शोधूया का? बोला साहेब, काय सेवा करू तुमची? साहेबा तिकडे सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे, असं का विचारतोय? मला काल रात्रीपासून ना खूप अस्वस्थ वाटतंय. आय डोंट नो काय, पण असं वियर्ड फिलिंग येतं ॲज इफ काहीतरी चुकीचं घडतंय. मला असं नीट सांगता येत नाहीये, पण मला झोप नाही आली आहे रात्रभर. अरे तू उगाच टेन्शन घेतोयस, टेन्शन घेऊ नकोस. इकडं सगळं उत्तम आहे. मी व्हिडिओ कॉल करतो ना तुला. चल बाय. साहेबा इकडे यायचंय ना लवकर. साहेबा सर, काय 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 झालं? अहो, आपली कमळी हरवली. कमळी हरवली? काय बोलतेस तू? नक्की काय झालंय? अहो, सकाळी उठलो तेव्हा रूम मध्ये नव्हती. आम्हाला वाटलेलं मैदानावर आली असेल व्यायाम करायला. खरं इथं बी नाही. अहो, सगळीकडे हुडकलं तरी कुठं बी सापडा कमळी. तुम्ही कॉलेजमध्ये बघितलं का? नाही, तिकडे कशाला जाईल? तिकडे काय आहे? हे बघ मी आहे ना, मी कमळीला काही करून शोधून आणेन. तुम्ही जरा वॉर्मअपला जावा. चला वॉर्मअपला. मी आणतो शोधून मॅच संपायच्या आधी. चला होय. चला निघा. जय भवानी. चला. साहेबा सर, हा, मी पण तुमच्यासोबत येतो. खाली. तारिणी मॅडम, तुम्ही? शंभू तू? अरे काय हे असं धावत येते का कोणी गाडी समोर? तुला लागलं असतं तर? हा, काय झालं एवढं धावत यायला? अहो, आज ना आमच्या कॉलेजच्या कबड्डी टीमची फायनलची मॅच आहे आणि आमची कॅप्टन कमळी, अहो तीच कुठेतरी गायब झाली आहे. आता काय करू, कुठे शोधू, काही कळत नाहीये. बरं, मला सांग ती कशी दिसते आणि कुठून गायब झालीये, किती वाजता गायब झालीये? तिला शेवटचं कोणी पाहिलं होतं, काही माहिती आहे? गायब? हॉस्टेलवरून. हा, हॉस्टेलवरून ती गायब झाली. बांद्र्याला आमचं हॉस्टेल आहे. चला निघा. अगं तू इथे अशी? शंभू देवासारखा आलास. तारिणी ताई, अगं तू इथं? कॅप्टन कमळी, जिथे गुंडगिरी फोफावते ना तिथे तारिणी असतेच. तुझं लय उपकार झालं बघ. तू आली नसतीस तर माझं काय झालं असतं काय माहित. अगं तू काय बोलतीयस कमळी? मी माझं कर्तव्य केलंय. आणि तुझा हा मित्र तुला शोधत होता कधीपासनं, पण त्याच्या आधीच माझ्याकडे टीप लागली होती की तू गायब झालीयस म्हणून. हा नरेश बोल. आताची गाडी गेली इथून. गाडीच्या मागच्या सीटवरती एक मुलगी बांधून ठेवलेली बघितली. काहीतरी गडबड दिसते. मी काय करतो, तुम्हाला गाडीचा नंबर पाठवतो आणि लोकेशन पण पाठवायचा प्रयत्न करतो. थँक्यू नरेश, डिटेल्स पाठवून दे. येस मॅडम. Oh my God! Oh my God! Go away! Go away! Mom, please! क्या है? अरे मॉम चला आपलं. अगं तू खिडकी मॉम आर यू फ्लॅशिंग? अगं तू खिडकी बंद कर आधी. हॅलो मॅडम, गाडी ना रेतीबंदरच्या दिशेने गेली. थँक्यू ग. पण कमळी मला सांग, तू इकडे आली कशी? अगं खरं मला काहीच आठवण झालंय ग. म्हणजे मी झोपलो तेव्हा रात्री हॉस्टेलात होतो आणि उठलो तर इथं काहीच समजेना. म्हणजे तुला बेशुद्ध करून इकडे आणलं गेलंय? होय अगं. शंभू किती वाजले? 9:30 वाजले. म्हणजे फायनल मॅच सुरू झाली? हा, आता एवढा उशीर झाल्यावर म्हटल्यावर सुरूच झाली असेल. अरे देवा, म्हणजे मला ग्राउंडला पोचायला पाहिजे बघ. तारिणी ताई प्लीज मला ग्राउंड पर्यंत सोडशील काय? कमळी काय बोलतीयस तू? अगं तुझी अवस्था बघ, तुला धड चालताही येत नाहीये. मॅच कशी काय खेळणार आहेस?
हे बघ, मी जर तिथं पोचलो आणि मॅच खेळलो की नाही तर माझं सगळं पुढचं शिक्षण अवलंबून आहे ग त्याच्यावर. आहे आभा, गावच्या सगळ्या पोरी त्यांच्या लय आशा आहेत, ऋषी सरांचा विश्वास आहे. त्यामुळे मला काय बी झालं तरी पोचलं पाहिजे बघ. प्लीज मी पाया पडतो, मला सोड. ठीक आहे, पाया वगैरे नको पडूस. चल, मी तुला निराश नाही करणार. चला सोड. कमळी, तारिणीताई, थँक्यू. तू पोलीस आहेस? मी एक सामान्य मुलगी आहे, तुझ्याच सारखी. कमळी, हे बघ, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ना कधीतरी एक दिवस असा येतो जेव्हा तिला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी दुर्गेचा अवतार घ्यावा लागतो. मला माहिती आहे तू कायम प्रामाणिकपणे खेळत आलीस, पण तुझ्यासोबत कायम छळच होत आलाय. कमळी, हीच ती वेळ आहे जेव्हा तुला सगळ्यांना दाखवून द्यायचंय की एक स्त्री जेव्हा दुर्गेचा अवतार घेते ना त्यावेळेस ती काय करू शकते. ते दाखवून दे यांना तू कोण आहेस ते. आणि मला खात्री आहे तू जिंकणार आहेस. ऑल द बेस्ट. थँक्यू. जय भवानी. जय भवानी. ऑल द बेस्ट गर्ल्स.